मराठी बोल लेते पानिपत के पानिपत के पण मराठी बोल लेते. तर कसं वाटतंय तुला आज पुण्याला येऊन? खूप छान. अरे वा वा, व्हेरी गुड व्हेरी गुड. So Sharvari and Abhay, tell me your experiences about doing this movie when this movie came to you. आपकी पास जब ये movie आई तो आप क्या सोच रहे हैं? Sharvari, we'll start with you and then we'll go to Abhay. तो क्या हम मराठी में बोले हिंदी में? मराठी में बोलो. हाँ मराठी बोलो, ठीक आहे चालेल. ॲक्च्युली जेव्हा ही फिल्म मी ॲक्च्युली दिनेश विजनचे आमचे प्रोड्युसर आहेत, त्यांना भेटायला गेली होती आणि तिकडे मी त्यांना हे सांगायला गेली होती की मला तुमच्याबरोबर काम करायचं आहे. मी तेव्हा काम शोधत होती आणि मला एक ऑपॉर्च्युनिटी हवी होती. त्या दिवशी तर ते मला म्हणाले की ॲक्च्युली आत्ताच आम्ही एक चेंज केला आहे, सकाळी सकाळी तू डिरेक्टरला भेट. आणि आदित्य सर आले वरती आणि मग आम्ही कॉन्फरन्स रूममध्ये बसून या फिल्मबद्दल बोलत होतो. ही जी फिल्म आहे ती इवन जेव्हा पहिल्यांदा मी ऐकली तेव्हा ही माझं माइंड ब्लोन होतं. ते पिक्चर बघितल्यावरती मला सेम फिलिंग आली, कारण जेव्हा आमची ही जी जर्नी झाली तेव्हा आय थिंक आदित्य सरांना सोडून आम्ही सगळे थोडेसे कन्फ्युज होतो, कारण त्यांना माहिती होतं की मुंजा कसा बनणार आहे, काय इमोशन्स आहेत. सो आम्ही खूप डिपेंडेंट होतो सरांवरती. आणि ऑनेस्टली आम्ही काल पिक्चर पाहिला आणि मला त्या दिवशीची आठवण झाली. त्या दिवशी मी स्क्रिप्ट वाचली होती की या पिक्चरमध्ये काम नक्की करायचं आहे, कारण अशी संधी परत मिळणार नाही, कारण पहिल्यांदा इंडियामध्ये असा पिक्चर बनतोय. तर जेव्हा मला ऑब्व्हियसली फिल्म मिळाली मी खूप ग्रेटफुल होती. आणि जो ऑडियन्स रिस्पॉन्स आम्हाला आज मिळतोय त्याच्या मी काय सांगू त्याच्याबद्दल. That's great. Thank you. And now coming to Abhay, तुझा एक्सपिरियन्स कसा होता या मूवीची स्क्रिप्ट बघितल्यानंतर? खूप छान. नहीं, आप बताइए टेल अस कि आप जब पहली बार ये स्क्रिप्ट की तरफ आए और आपको ये मौका मिला एंड यू स्टार्टेड गेटिंग इनटू दिस एंटायर प्रोसेस, तो आपका प्रोसेस कैसे था और ये मूवी आपकी तरफ कैसे आई? अच्छा, पहले तो मैं सॉरी बोलता हूँ सबको कि मैं इतनी भी अच्छी मराठी नहीं बोलता कि मैं अच्छे से कॉन्वर्सेशन कर पाऊँ. हाँ क्योंकि हमारी टीम में इतने महाराष्ट्रियंस थे, इतने मराठी कलाकार थे, इतने मराठी टेक्नीशियंस थे, हम सिर्फ मराठी में बात करते थे. तो इसने इतनी सीख ली कि हम कुछ भी इसके बारे में बोलते थे उसको समझ में आया. और कोंकण में शूटिंग हुई होगी तो कोंकण के आसपास भी वैसे ही परफेक्ट. और ये मैं मानता हूँ कि मेरे प्रोफेशन की एक बहुत ही अच्छी और ख़ास बात ये है कि हम हर जो कैरेक्टर प्ले करते हैं, हर रोल प्ले करते हैं, उसके साथ साथ ना ही हम सिर्फ एक प्रोजेक्ट करते हैं, एक ज़िंदगी जीते हैं, उसके साथ साथ हम बहुत सारे कल्चर्स के बारे में भी जानते हैं, बहुत सारी लैंग्वेजेस सीखते हैं और काफ़ी कुछ हमें जानने को मिलता है, विच अल्टीमेटली मेक्स अस अ बेटर पर्सन. तो मैं हमेशा ही बहुत ही खुशनसीब मानता हूँ अपने आप को कि मैं इस प्रोफेशन में हूँ फर्स्ट ऑफ ऑल. एंड सेकेंडली एक बहुत ही ब्यूटीफुल प्रोसेस होता है ऑडिशन का, जो पता नहीं क्यों एक्टर्स बोलते हैं कि नहीं यार मैं मुझे पता है कि मैं टैलेंटेड हूँ, लेकिन ऑडिशन देने में थोड़ा सा ऐसा. तो मैंने जब इसका ऑडिशन दिया तो मुझे ऑडिशन देते वक्त ही फील आ गई कि ऐसा कुछ हिंदी फिल्म इंडस्ट्री में पहले होने नहीं वाला है. अगर ये फिल्म में मैं होता हूँ, वो मैंने उसी दिन ही ऑडिशन के बाद सीधा ही मंदिर चला गया था. उनका भगवान जी अगर कुछ हो ना हो ये बस हो जाए. तो आई थिंक वो मैनिफेस्टेशन की पावर, जो प्रेयर्स की पावर होती है, उसकी वजह से ही मैं आपके सामने बैठा हूँ यहाँ पर. और खुशनसीब मानता हूँ अपने आप को कि मैं यहाँ आपके सामने बात भी कर पा रहा हूँ, माइक है मेरे हाथ में. और तो ऑडिशन मैंने दिया और फिर वो सर के पास पहुँचा और खैर हुनर तो पहचान ही लेते हैं सर. तो आपकी तरफ जब आए कि आपको शर्वरी, हाँ ते पण आहे. सॉरी हे महत्वाचे, सगळ्यात महत्वाच्या लोकांना विचारते. आदित्य, आम्हाला तर तुमच्याबद्दल अभिमान आहे आणि प्रत्येक सिनेमाबद्दल उत्सुकता असते. या सिनेमाचं जे पोस्टर आहे ते पोस्टर खूप काही सांगून जातं. मुंजाबद्दल खूप अंधश्रद्धा आहे लोकांच्या मनात. या सिनेमा तुम्ही अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला की काय, त्याच्यावर काही? मला असं वाटतं काय ना, मुंजा हा तसा म्हणलं तर आपल्या श्रद्धेतनं आलेला आहे. अंधश्रद्धेचं कसं आहे, अंधश्रद्धेतनं तुम्ही काय घेता हे पण तुमच्या श्रद्धेत अवलंबून असतं. तर आपली श्रद्धा आहे आपल्या कोकणातल्या देवांवर, आपली श्रद्धा असते आपल्या निसर्गावर. मुंजा तिथून येतो. म्हणजे मुंज या संस्थेवर आपली श्रद्धा आहे.
आणि आपण ती बघत आलो की खूप घराघरांमध्ये लहान मुलांची मुंज होते. त्या मुंज या संस्थेतनं घडलेली मुंजाचं कॅरेक्टर आहे. तर त्याला कसं बघायचं, त्याच्याकडे काय पद्धतीने बघायचं, त्याला किती दुष्ट म्हणून बघायचं, त्याला किती प्रेमळ बघायचं, हे आपल्या नजरेतनं बघण्याजोगी गोष्ट आहे. तर आम्ही ना ह्याच्यातल्या काही गोष्टी अवॉइड केल्यात की ज्यातनं आम्हाला अंधश्रद्धा नाही पसरवायची. आम्ही ते कॅरेक्टर घेतले, कारण मला ते कॅरेक्टर इतकं भारी वाटलं ना की मला असं वाटलं की लहानपणी जेव्हा मी त्या मुंजाच्या कथा ऐकायचो की लोक दंतकथा म्हणतात त्यांना, त्या कथा एकमेकांना लोक सांगतात, अनुभवलं कोणीच नसतं पण म्हणतात की माझ्या काकाबद्दल हे झालं होतं. तुम्ही कुठलीही कथा बघा त्या व्यक्तीबद्दल घडलीच नसते, ती त्याचा कोणतरी असतो त्याच्याबद्दल ती घडलेली असते. सो अशा खूप गोष्टी ऐकायचो आम्ही की मुंजाला त्यांनी झपाटलं की त्या मुलीची एक वेणी त्यांनी ओढली, असं कथा ऐकल्यानंतर, दंतकथा ऐकल्यानंतर ना ते खूप असं वाटायचं की हा कसा असावा, किंवा असं झाडाकडे बघत राहायचो मी की अरे तिथे तो कुठे दिसतोय का रात्री, आणि दिसायचं कधी काहीच नाही कारण आपण लहान असतो, आपल्याला फार खरं वाटतं सगळं. पण ते जे राहतं ना मनात, त्या मनातनं जो सिनेमा कॅरेक्टर घडतो. सो माझ्या मनातला जो मुंजा होता ना तो या सिनेमात आहे. मला कसा दिसला तो तसा आहे. आता अंधश्रद्धेत तो कसा होता ह्याच्यात मी गेलोच नाही, कारण मला अंधश्रद्धेत माझा विश्वासच नाही आहे आणि माझा विश्वास नसल्यामुळे मी ती कुठे अंधश्रद्धा शोधत जाऊ. मला म्हणजे असा वाटला, मला वाटलं की अरे 10 वर्षाचा मुलगा, 8-10 वर्षाचा मुलगा म्हणजे बालिश येतो पण तेवढाच मजेशीर पण आहे, डोकं सरफिरू आहे पण तेवढाच त्याला म्हणजे त्याच्याबद्दल एक त्या लहान मुलातला इनोसन्स पण आहे. तर या सगळ्या गोष्टींचं मिश्रण एका जेव्हा राक्षसात भूतात होतं तेव्हा ते किती इंटरेस्टिंग असेल. तर ते असं सगळं समीकरण घेऊन माझ्या डोक्यातला मुंजा मी उभा केला. खूप रूढी परंपरा मुंजाबद्दल वेगवेगळ्या प्रांतात महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या आहेत. म्हणजे मुंजोबाचं मंदिर पण आपल्याकडे अनेक ठिकाणी दिसतं. त्यांच्यातला जो मुंजा आहे, तो मुंजोबा देव आहे ज्याला ते पूजतात, त्याचं ते वेगळ्या पद्धतीने बघतात त्याकडे. तो मुंजा वेगळा असतो, कारण मुंजा राखणदार म्हणून पण बघितला जातो आपल्याकडे. अनेक ठिकाणी मुंजा रक्षा करतो म्हणून त्याला प्रसाद पण दिला जातो. अनेक ठिकाणी ही समज आहे की नाही हा मुंजा राक्षस आहे. आम्ही त्याला कसं बघितलं तर आम्ही एक पात्र म्हणून बघितलं. आम्ही ना राक्षस ना राखणदार, आम्ही म्हटलं हे कॅरेक्टर आहे. जे कॅरेक्टर आपण आपल्या लहान मुलाच्या वयात जाऊन एक लहान मुलगा म्हणून त्याकडे बघूया आणि मग बघूया की हा कसा मजेशीर वाटतोय. तर मी ना हे म्हणजे तुमच्या थ्रूच हे आव्हान नक्की करीन सगळ्यांना की ही फिल्म आहे ना ही खरं वयवर्ग 10 ते 18, 19 यासाठी गेलेली फिल्म आहे. कारण त्यांच्यासाठी तो मुंजा फार महत्वाचा असतो. कारण मी त्या वयात असताना मला मुंजा फार भारी वाटायचा आणि तो मुंजा म्हणजे अंधश्रद्धा हा त्यातला खूप दूरचा भाग झाला. आदित्य, माझा प्रश्न असा होता की मागे जो राक्षस दाखवलाय थोडासा तो लॉर्ड ऑफ रिंग मध्ये जो विलन असतो तो थोडासा गॉलम त्याच्याबद्दल म्हणतात लॉर्ड ऑफ रिंग्स. येस, कारण ते सेम दिसतंय, कारण की तेच हे आता प्रत्येक कमेंटमध्ये ट्रेलरच्या ही चर्चा होते. करंट कंटेक्स्ट वेगळा असतो, तो माहीत नसतो. आता मला सांगा, मुंजा म्हणजे कोणतं, शेवटी त्या लहान मुलाचाच झालेला राक्षस आहे. तर आम्ही ज्या मुलाला कास्ट केला, आयुष नावाचा ऍक्टर येतो, तो फिल्ममध्ये पण दिसतो. तुम्हाला फिल्म बघितली असेल तर पहिली 10 मिनिटं तो मुलगा दिसतो आणि नंतर मध्ये त्याचा मुंजा होतो. आमच्यासाठी काय होतं की त्या मुलाचा त्या राक्षस व्हर्जन बनवणं, ना की गॉलमला मुंजा बनवणं. आमच्या डोक्यात होतं की तो जो मुलगा ज्याची मुंज झाली आहे, ज्याचा बटू येतो, ज्याचा टक्कल झालंय, त्याला शेंडी आहे, त्याला बिग बाळी घातली, त्यांनी जानव आहे, हाफ पॅन्ट आहे, हा मुलगा त्याची लांबी काठी ही कशी आहे, त्या पद्धतीने ह्याचा राक्षस झाला तर तो कसा दिसेल, तर त्याचं ते रूपांतर आहे त्या राक्षसात. सो ते होताना त्या मुलाचं स्कॅनिंग केलं आम्ही, त्याचा चेहरा, त्याची बॉडी ही पूर्ण स्कॅन करून आम्ही त्याला डिझाईन करून त्याचा राक्षस बनवला. आता त्या साम्यात 2 गोष्टी होतात ज्यामुळे ते गॉलम वाटतं. एक तर ना तो गॉलम आहे ना हा जसा प्रचंड खोड्या काढणार आहे त्या सिनेमात पण. मग तो त्या सिनेमात तुम्ही बघितला असेल तर तो जो हिरो आहे त्याची खूप तो क्रूर पण आहे पण तो असा खोडसळ पण आहे. मुंजा तसाच आहे, कारण आपल्या दंतकथेतला मुंजा पण तसाच आहे, कारण तो लहान मुलगा आहे. तो तसा तो भीतीदायक राक्षस नाही आहे, तो तसा लहानच आहे. सो त्याची समज ही क्रूरतेची ही वेगळी असणार आहे. तर ते साम्य लोकांना वाटतं, कारण कॅरेक्टरमध्ये ते साम्य आहे. आणि लोकांना डोळे सेम वाटतात, कारण डोळे मोठे. तर इनोसन्स त्या कॉलमचा होता ना, हा इनोसन्स या मुलात पण आहे, कारण तो लहान आहे. तर आम्हाला ते जाणवलं की हे लोकांना साम्य वाटते. पण मला असं फार ठामपणे वाटतं की जेव्हा लोक ही सिनेमात बघतील ना तेव्हा त्यांना तो गॉलम 1 सेकंदही आठवणार नाही. त्यांना तो मुलगा दिसेल ज्याचा मुंजा झालेला आहे. पण तो मुलगा, त्या मुलांनी फार उत्तम काम केलंय. आपला कोल्हापूरचा मुलगा आहे तो, त्याची पहिली फिल्म आहे, लहान मुलगा आहे तो. आणि त्याचं गोट्या जो आपल्याला दिसतो, तो जेव्हा मरायच्या आधी गोट्या असतो, तो गोट्या कोकणातला राहणारा, तो गोट्या आम्ही जेव्हा त्याच्याबरोबर पहिलं शूट केलं, मग मुंजा शूट केला, तर आम्हाला तो इतका आवडला की मी म्हणलो की हाच मुंजा म्हणून वापरू.
ह्यालाच आपण ह्याचं व्हर्जन मुंजात CG मध्ये VFX मध्ये बनवू, आणि ते तेच झालेलं आहे. सो तुम्ही फिल्म बघितल्यावर तुम्हाला कळेल की हे गॉलमची इमिजिएट कंपॅरिझन होती, कारण ते दृश्य तसं दिसतं. करण ऑल्सो पहिल्यांदा आपण बघतोय की एक CG मध्ये बनलेलं कॅरेक्टर आहे, आणि गॉलम हेही CG मध्ये बनलेलं कॅरेक्टर होतं. नाही, तो तुम्ही जो हा राक्षस केलेला आहे तो सदाशिवपेटी राक्षस म्हणायचा की बाळी वगैरे असं तुम्ही ठेवलंय? नाही, ते मुंजेचं नाही. आता सदाशिवपेटी म्हणलं तर तुम्ही त्यांची सगळ्या पेशव्यांची पण मुंजच झाली होती ना. आता त्यांना सगळ्यांना त्यांनी जानवं आणि बिगबाळी ही कोकणामध्ये अजूनही काही लोक घालतात. त्या काळात म्हणजे आम्ही जो काळ दाखवतोय, ज्या काळातला हा मुलगा होता तो काळ तर वेगळाच होता. मग तेव्हा ती बिगबाळी घालणं किंवा जानवं घालणं आणि ते लहान मुलांना त्यांचा बटू करून ते गावात फिरायची भिक्षा मागत, तर ते आपण पाहिलेलं आहे आणि सिनेमांमध्ये पण पाहिलेलं आहे. तर तिथल्या त्याच मुलाचं वर्जन आहे, म्हणजे तोच मरतो तो मुंजा होतो, तर ते एकदम कपडे बदलून मुंजा होणार नाही का? म्हणजे कथेची गरज होती म्हणून तुम्ही तो करेक्ट, कथेची गरज होती म्हणून ते होतं. आणि ऑल्सो मला असं वाटलं की हे युनिक मराठी, याच्यातला महाराष्ट्रीयन एलिमेंट काय, हा का वेगळा आहे, हा का महाराष्ट्रातून आलेला आहे. काही काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, हे लोक पिकअप करतात. कारण हे तुम्हाला महाराष्ट्रात म्हणजे भारतात कधीच असं काही बघायला मिळत नाही. ती बिगबाळी घातलेला आणि जानवं घातलेला मुलगा असा भारतात नाही दिसत. हा खूप त्यातला मराठीपणा आहे. आणि मी हे नक्की सांगेन की ही फिल्म पुण्यात आणि कोकणात घडते. तर पुणे हे त्यातलं खूप मोठं कॅरेक्टर आहे आणि कोकण हे त्यापेक्षाही मोठं कॅरेक्टर आहे. म्हणून ती बिगबाळी ही पुण्याचीच आहे आणि कोकणातली पण आहे. शर्वरीला मला एक प्रश्न होता. खरं तर पक्के पुणेकर शेजारी बसलेले आहेत आणि ते पण त्यांनी जे आता सांगितलं की ते पात्राची गरज काय होती आणि तो पुणेरी बाणा तिथे दिसून आलेला आहे. एका पुणेकर डायरेक्टरासोबत अनुभवी त्यांचं अख्खं खानदान या चित्रपट सृष्टीमध्ये वाहून घेतलं वडिलांपासून. म्हणजे मी तर पंजोबा मी तर तुमच्या वडिलांशी माझा संबंध, मी जेव्हा पत्रकारितेत आलो कोल्हापूरमध्ये ते यायचे अध्यक्ष होते तेव्हापासूनच. अशा व्यक्तींसोबत काम करताना काय अनुभव? मी खरं सांगू का, असं घरासारखं वातावरण होतं. कारण पहिल्यांदाच सेटवरती मी डिरेक्टरशी मराठीत बोलत होती आणि मी घरी मराठीतच बोलते. आणि माझ्या मित्रमैत्रिणी जे कोण मुंबईमध्ये राहतात त्यांचं पण असं हिंदी पण थोडं मराठी इन्फ्लुएन्सच असतं ॲक्च्युली. तर मला ॲक्च्युली खूप असा एक पण असा एक खूप घरगुती माहोल होता. कारण सुहासताई होता, भाग्यश्री लिमये, मोना मॅम होत्या. पण मोस्टली आम्ही जसं सर म्हणाले की खूप सगळे मराठी ॲक्टर्स होते. लहानपणीपासून सगळ्यांचं काम पाहिलं होतं. एस्पेशली सुहासताईंचं मी खूप मोठी फॅन आहे त्यांची. मी सरांचे सगळे पिक्चर पाहिले आहेत आणि त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि जसं ते म्हणाले की मुंजा हे आपल्या मराठी कल्चरमधून येतं, त्याला रेप्रेझेंट करणं आय थिंक माझ्यासाठी मला असं खूप गर्व वाटत होता त्याच्याबद्दल. कारण खूप कमी फिल्म्स बनतात हिंदीमध्ये ज्या आपल्या कल्चरमधून आलेल्या असतात. सो जेव्हा मी पहिल्यांदा सरांकडनं ही स्टोरी ऐकली तेव्हाच मी त्यांना हे म्हटलं होतं की हे आपल्या कल्चरमधून येतं आणि मला नक्कीच याचा पार्ट बनायचा आहे. आणि सर एवढे नॉलेजेबल आहेत या विषयाबद्दल की आम्हाला बाकी कुठे आम्हाला गुगललाही विचारायला नाही लागलं. सरच होते आमचे गुगल, आम्ही त्यांना एक सांगतो. पण म्हणजे एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो, एवढीच सांगतो हिच्या तुमच्या प्रश्नाला धरून की ह्यांना हे आमचं शूट सुरू पुण्यातनं झालं. पुण्यात आल्याला ना मी पहिली काय गोष्ट केली, कारण जसा अभय होता, मोना मॅम पण आहेत ज्यांना आपण जस्सीमध्ये बघितलं, त्याची आईचं भूमिका ते, किंवा एक आमच्या फिल्ममध्ये खूप नवीन छान तरण म्हणून एक मुलगा आहे जो दिल्लीचा आहे, जो पंजाबी आहे, किंवा सत्यराज सर पण आहे. ही सगळी बरीच वेगळी कलाकार होते. तर मी पुण्यात आल्या ना त्यांना पहिलं काय केलं तर त्यांना ती अप्पाची खिचडी खायला घातली, त्यांना सुजाता मस्तानी प्यायला घातली आणि त्यांना मी बेडेकरांची मिसळ खायला घातली. म्हटलं आता हे सगळं खा आधी आणि पुण्याचे व्हा आणि मग शूटिंग सुरू करू. आणि आम्ही मंडईतच शूटिंग सुरू केलं. त्यांनी मंडईतच डायरेक्ट फील घेतला तिथे गेल्यावरच की तिथलं ट्रॅफिक, तिथे बांधकाम चाललं होतं आणि त्यांना पुणं दिसलं. तुम्ही म्हटलं की हे कसं आहे ना, तुम्हाला पुण्याचा वाईब ना, हे थोडं पुण्यातलं इट पुणे, लिव्ह पुणे आणि ब्रीथ पुणे आणि मग आपण सुरू करूया. हॉरर आणि कॉमेडी यांचा समतोल कसा राखला? समतोल कसा राखला? तेच मला मगाशी यांना मी जसं उत्तर दिलं प्रश्नाला, तर तेच होता की हा समतोल प्रचंड अवघड असतो. कारण इतके दोन वेगळे विषय आणि ना रिव्ह्यूजमध्ये ना खूप वेळा हे सांगितलं जातं. म्हणजे हा जॉम्बिलीला पण मिळालेला रिव्ह्यू होता असा, आणि हा बऱ्याच सिनेमांना मिळतो की अरे एकदमच हॉरर का नाही केली, किंवा कॉमेडी करायची गरज काय होती, किंवा एकदमच कॉमेडी का नाही केली, हॉरर करायची गरज होती. मला वाटतं आपले प्रेक्षक तसे नसतात. आपले प्रेक्षक ना फक्त हॉरर सिनेमा बघायला जात नाहीत. म्हणजे आपण हे समजून घेऊया की फक्त हॉरर बघण्याचा प्रेक्षक वर्ग इतका कमी आणि छोटा आहे ना की त्यांनी सिनेमे चालत नाहीत. आपले प्रेक्षक हे फॅमिली प्रेक्षक आहे.
आपल्याकडे सिनेमा चालला तर अख्खी फॅमिली जाऊन बघते, तेव्हा चालतो. आपल्याकडे 2-3 फक्त पुरुष जाऊन किंवा लहान मुलं जाऊन टीनेज मुलं जाऊन बघून आली की सिनेमा नाही चालत. आणि माझं हे ठाम मत आहे की मला जो सिनेमा बनवायचा आहे तो लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे, तो चालावा ही अपेक्षा धरूनच मी सिनेमा बनवतो. सो ते जे समीकरण ना, ते समीकरण प्रचंड गरजेचं असतं. आणि फक्त कॉमेडी सिनेमा करण्यात मला काही इंटरेस्ट नव्हता. तर ते हॉरर कॉमेडीचा जो एक तो बाज धरण आहे, त्या टायमिंगचा मुद्दा आहे तो. आणि मग ह्यात तुम्हाला चांगले कलाकार लागतात ज्यांना ते टायमिंग कळतं. त्यात तुम्हाला चांगली समज लागते लेखकाची, ज्याला ते लिहिता लिहिता हॉरर मोमेंटमधनंच एक पंच काढता येतो. आणि मग सेटवर जे घडलंय त्याचं करेक्ट टायमिंग तुम्हाला एडिटिंगमध्ये जमवायला लागतं की इथे हसू येतंय का नाही लोकांना, इथे म्युझिक बरोबर आणायचं का नाही आणायचं. तर ते थोडंसं ट्रायल एरर आहे, पण ते जमलं ना तर प्रेक्षकांना जेव्हा तुम्ही रिॲक्ट करताना बघताना तेव्हा खरा आनंद मिळतो की अरे हे वर्क होतंय. तुम्हाला माहीतच नसतं शेवटपर्यंत की हे वर्क होणार का नाही. आणि ते हॉलमध्ये गेल्यानंतर प्रेक्षकांचा जो एक प्रतिसाद असतो त्या त्या जागेला तिथे जाणवतं. तर काल आम्ही खरं एकत्र, म्हणजे ह्यांनी फिल्म बघितलीच नव्हती, त्यांना मी फिल्म दाखवलीच नव्हती, आणि त्यांचं काल पहिल्यांदा प्रीमियरलाच आता एकत्र फिल्म बघूया असं झालं. तर मला प्रचंड उत्सुकता होती की हे रिॲक्ट करतायत का नाही, ह्यांना वाटतंय का नाही की अरे इथे भीती वाटली. आम्हाला आपल्या मनात असतं ना की इथे लोक घाबरतील किंवा मनात असतं की इथे लोक हसतील, ते होतंय का नाही. तर मला वाटतं 70-80% आम्हाला त्या बाबतीत यश मिळालेलं आहे. सर ट्रेलरवरती तुंबाडशी कंपॅरिझन केलं जात आहे की त्या टाईपचा पिक्चर बनलेला आहे, तर काय बोलायला. नाही, इनफॅक्ट बघा आता कसं आहे, परत म्हणजे ह्यांचा प्रश्न होता तसाच, म्हणजे बिगबाळी जानवं किंवा मुलगा ब्राह्मण मुलगा शेंडीवाला ते बघितलं की लगेच सगळ्यात तुंबाडा वाटूच शकतं. कारण हे कुठल्या सिनेमात दाखवलं नाही हिंदीत कुणी. म्हणजे मराठी सिनेमा किंवा मराठी कल्चरचं रिप्रेझेंटेशन कुठल्या हिंदी सिनेमांमध्ये झाले आधी. खरं मी तुम्हाला प्रश्न विचारतो की मला सांगा शेवटचा सिनेमा ज्यात तुम्हाला महाराष्ट्र दिसला किंवा महाराष्ट्रातला कल्चर दिसला, डोळ्यासमोर ना पटकन तुंबाडाच येतो होता, कारण तो सिनेमा होता. सो लोक रेफर करणारच आणि लोकांचा रेफरन्स येणारच. मे बी ह्याच्या पुढे जेव्हा असा सिनेमा येईल तेव्हा लोक त्याला मुंजा म्हणतील. सो हे होत राहणार, आपल्याकडे होत राहतं. सो मला वाटतं की ह्या खूप चांगली कंपॅरिझन आहे. आणि लोकांना जर वाटत असेल तर माझा फार आवडता सिनेमा आहे तुंबाड. पण तुंबाड हा जेन्युइन हॉरर सिनेमा आहे. आमचा सिनेमा फक्त हॉरर नाही आहे, आमचा सिनेमा कौटुंबिक सिनेमा आहे. सो ते रेफरन्सिंग आहे ना, ते फक्त तेवढ्यापुरतं राहील, त्याच्या पलीकडे नाही राहणार. आदित्य सरपोतरांचं चित्रपट म्हणलं की कोकणाचा टच आलाच, पण हे दुसऱ्या भागामध्ये पण करता आलं असतं किंवा आतापर्यंत. मी सांगू खरं, म्हणजे तुम्ही हा प्रश्न कुठलाही मराठी दिग्दर्शकाला किंवा भारतातल्या कोणाला विचारा, तुम्ही जिथून येता ना त्याच्याबद्दल तुम्ही ती कथा तिथली सांगितली पाहिजे. कारण तुम्हाला तिथली जागा, तिथली लोक, तिथला निसर्ग, तिथे राहणीमान हे तुम्हाला माहीत असतं. तुम्ही जिथून येत नाही त्याच्याबद्दल तुम्ही जेव्हा सिनेमा करायला जाता ना तेव्हा तो कुठेतरी उडून ताणून आवडून केलेला वाटतो. आणि मला असं वाटतं मुंजासारखा विषय हा असा पण नाही की मी तो विषय होता विदर्भातला आणि तो मांडलाय कोकणात, तो मुळात आहेच विषय कोकणातला. सो मला जर मुंजा आणि कोकण हे माहिती आहे तर मी त्याबद्दल सिनेमा करणं हे योग्य आहे, ना की असा सिनेमा जो मला माहीतच नाही आहे. म्हणजे उद्या मी सायराट करायला गेलो तर मी माझ्याकडे मूर्ख करून असेल, कारण मला ते जगच माहीत नाही जे नागराजला माहिती आहे. उद्या मी नागराज मुंजा करायला गेला तर त्याला असं वाटेल की अरे मला जर याच्याबद्दल अजून जाणून घेणं गरजेचं आहे. सो हे मला वाटतं आपल्या कल्चरल अपब्रिंगिंगमध्ये प्रत्येकाचं असतं. आणि मी प्रत्येक सिनेमा कोकणातला का करतो, कारण मला असं वाटतं मला कोकण लहानपणापासून माझ्यात ते आहे आणि मला ते आवडतं. म्हणून कोकणाला मी दरवेळेस, आणि माझा हा पण प्रयत्न असतो, म्हणजे हा तसा सेल्फिश प्रयत्न असतो की भारतापर्यंत कोकण पोचावं. कारण मला दरवेळेस मी कोकणात जातो ना मला असं जे हळहळ येतं मला की अरे इथे कसं लोकांना हे बीच कसे माहीत नाहीत, लोकांना हे कसं निसर्ग माहीत नाही, हे काय म्हणजे लोक जातात का गोव्याला, इथे काय येत नाही. हे मी ह्यांना विचाराय म्हणजे किती ह्यांना कुठे कुठे फिरवलंय कोकणामध्ये, कारण हेच सांगतील, कारण हे पर्यटक होते त्या काळातले. मीच असं माझं कोकण असल्यासारखं फिरत होतो. पण कोकणाबद्दलचं जे प्रेम आहे ते मला वाटतं लोकांपर्यंत पोहोचवणं आणि सिनेमाद्वारे पोहोचवणं याच्यापेक्षा उत्तम मीडियम नाही.